हा व्हिडिओला कॉमेडी आहे. फक्त विनंती एकच की व्हिडिओ शेवट लोक पहा. उलचाक व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवट लोक नक्की पहा. आणि हो, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. होतले का निघाला दिवस, बुराटच काम आहे. नाही गमलं सूर्याले. लेकराला सुट्टी आहे, उशिरापर्यंत झोपू द्या. नाही नाही, बाहेर निघायचं. आम्हासा उशिरा निघाला असता तर काही बिघडलं असतं का? हवरे मूळ जवानाच्या, तुला दिवसाच्या 12-12 1-1 वाजता उठायची सवय आहे आणि काही वाट पाहिन का तो? उठत का मी येऊ तिकडे? म्हातारी इकडे यायच्या आधी उठायला पुरते. आता मस्त उठतो, तोंड बिंड धुतो, अंग धुतो, चांगले कपडे घालतो इस्त्रीवाले आणि बाहेर हिंडायला जातो. डायरेक्ट संध्याकाळच घरी. हवरे मूळ जवानाच्या, चांगले पिरियसचे कपडे घालतून बाहेर जाय. आज रंगपंचमी आहे आणि चांगला रंगून ये. मी तुमची नोकर जा तुमचे कपडे धुवायले. हवले का आज रंगपंचमी आहे? बाहेर काही निघत नाही मी. मस्त अंग बिंग धुतो, चांगले कपडे घालतो आणि घरात टीव्ही पाहत बसतो. अबे पण मागच्या टायमाले पोट्ट्यानं असं रंगवलं तर मले काही न तर मले म्हटलं त्या नालीत घोसलं होतं. नाही रे बा, या टायमाले ना नालीत ना कलर. आपण घरात बरे आहो. अरे निघ रे बाहेर, नाही तर आता घरात येऊन तुला कलर न घोसतो. झिंगऱ्या बेटा, तू आता कामातून गेला, मले बाहेर निघास लागते आता. पण तू तर विचार करून ठेव, तुले मी आता असा कलर लावतो, असा कलर लावतो. तू 8 दिवस मी तुझ्या घरी गेला की नाही तर घरचे तुला घरात नाही घेतील. बस रस्त्यानं जात असताना खड्ड्यात पडली. खड्डा जखमी. अरे बापरे, काय बातमी दिली. होतले काच बुराट गोट होय. रंगपंचमी होय तर म्हातारा सकाळी सकाळी लागून आला वाटते. भांगेचा असर, दुसरं काय. अरे बेटाजी, इंग्लिश पेपर हे तर असं झालं देशीहून डायरेक्ट इंग्लिश वर. आजपर्यंत मराठी पेपर होता आणि आज डायरेक्ट इंग्लिश. सुनसान इलाका पाहून गाडी चरत असताना गाडी बकऱ्यात टाकून बकऱ्या फरार. बापा बापा, काय बातमी होय. घ्या आता, इंग्लिश पेपर मध्ये मराठी बातम्या वाचू राहिले. आता तर मला पुरं पक्क झालं, रंगपंचमी होय ना असंच होणार आहे. बाबा ते पेपर उलटा पकडा ना तुम्ही, सरका पकडा ना. गर्दीच्या इलाक्यात बकऱ्या चरत असताना बकऱ्याला पाहून गाडी फरार. आता बातमी बरोबर असली. म्या बरोबर आहे. कोणाचा बाई तू? ओ आई, हे बाबाच्या मस्तकावर पाणी वत. ते म्हटलं ढगात पोचले ढगात. कोणते बातमी वाचू राहिले आणि मला विचारतात कोणाचा वय तू? एकुलता एक तुमचा जाऊ ना मी. थांब बाबू, आलीच मी तिकडे. आई येईपर्यंत पैसे घेऊन घेतो, नाही तर आई आल्यावर दोघांचे मस्त भांडणं चालू होतील आणि पैसे राहून जातील. पहिले पैसे काढून घेतो. बाबा 500 रुपये द्या बरं. अरे बुवार्या, तू होय कोणाचा आणि तू मले कायले पैसे मागू राहिला आणि मागून राहिला तर राहिला ते डायरेक्ट 500 रुपये. अबे 500 रुपये कमवायले किती मेहनत लागते तुला माहित आहे का? अबे पुढच्या घरी वय चिल्लर नाही सध्या, नंतर ये. निंबाचा उतारा कराव का मग येतील का शुद्धीवर? अहो काय वय व, काय चालू आहे तुमचं? बरं झालं तू आली. हे पा, हे कोणाचं पोरग आहे काय वय? फाटके तुटके कपडे घालून आलं. याला 1000 रुपये असेल दे बरं. ते डायरेक्ट 500 रुपये मागू राहिलं. माय काय करावं या माणसाचं. आपलंच पोरग वय ना, मोठ्या नवसानं झालं ते. अव रंगपंचमी वय ना म्हणून फाटके कपडे घातले त्यानं. आपलंच वय ते. मी कसं मान्य करू आपलंच वय म्हणून? नका भरोसा करू, तुमच्या भरोशावर राहिली असती तर हे बी झालं नसतं. काय काय म्हणलं? बाबा ते 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 नवस केला, नवस केला आपण, लय नवस केले म्हणून हे झालं. असं म्हणलं ना. तुम्ही एक काम करा, याले 500 नाही तर याले 50 रुपये द्या, मी चालली घरात. होतले का बुराट काम झालं. अति बी पोट्टे नाही. मला कलर लावून फाळी झाले. आता कुठे पोहते येले. हा मी बुडी बसेला, नाहीतरी काम धंदा काय दिसत नाही इले. इले विचारतो पोट्टे दिसले का तर. बुडीच्या तोंडावर तर 12 वाजेला दिसू राहिले. आमाशिक मजा घेतो बुडीची. ओ आजी काय केली भाजी? माय बरं झालं तू आला, नाहीतर मी तुझीच वाट पाहू ती. सकाळून पासून मी अति बसेला. बुडी मी वाट पाहू राहिली ती. कायले पाहू राहिली ती? काही काम तर सांगणार नाही मला. नाही मी तर काही काम करणार नाही. आज तर म्हटलं आपला रंगपंचमी दिवस आहे. आज तर आपल्याला कलर खेळायचा होय.
हा कलरवरून आठवलं, बुडीले मला कलर तशी लावायचा. नाही नाही, बुडी कायची लावते विचारतो बुडीले. आजी तू माली वाट कायले पाहू राहिली तेव्हा? अरे बापा, वाळण मागायला ना तू. मी सकाळून पासून वाट पाहू राहिली ती. काही येतं काही वाळण देऊ. थांब, माझ्या सुनील मी सांगते तुला वाळण द्यायले. आतीच उभा राय, जाऊ नको कुठे. हो आजी, तुले कोण म्हणलं मी वाळण मागायला आलो? माय यायची बी नखरे वय. अरे बाबू, भिकारी वय ना तू, तुला वाळण पाहिजे ना. मी कायचा भिकारी व, मी कैन कुट्ट्याचा विन्या हो ना. काय कैन कुट्ट्याचा विनय होय का तू? माय 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 माय, काय दिवस आले लेकरावर. अरे बापा बापा बापा. कापतळल्या तोंडाची म्हातारी मला म्हणते काय दिवस आले. अव आजी, मायावर चांगले दिवस आहे, खराब दिवस नाही, चांगले दिवस आहे आमचे. माय काय साजरं पोरग वय. घरची खराब परिस्थिती आहे तरी बी तिच्यावर झाकण टाकू राहिला. बापा तू यावर खराब दिवस नाही तर काय वय. हे फाटके तुटके कपडे, ते केस कुणीकडे, काय तू या ताल. बापा बापा बापा. रंगपंचमी होय ना, त्यासाठी घातले म्या चांगले कपडे बी आहे माझ्याजवळ. बरकुटदार हमला करो. तुया बाचा डांबर तोंड्या, थांब थांब, कुठे आहे तू? थांब, मी आलोच तिकडे. सरदार तुम हमको नहीं पकड़ सकते. बरकुटदार फिर से हमला करो. माय माय पापड. ओय काट्या, काय केलं हे? म्या काय केलं? अरे मूळदा बसवला तो या. वरून मलेच विचारतो काय केलं. माय पापड माय पापड, माय एवढे साजरे पापड, तिच्यावर कलर सांडला होता. केला सत्यानाश केला. तुया मस्तकाचे आटे ढिले झाले का? गोया सरले का तुया? म्या कायले कलर फेकला? ते म्हटलं त्या पोराने फेकला ना, मी तर आतीच उभा होता समोर. ते मला काही माहित नाही. माय पापड मला आताच भरून पाहिजे. आताच भरून दे माय पापड. एवढे तर भरले कलर न, अजून कलर टाकायचा आहे का? थांब, हे पिचकारी आहे माली, याच्यातला कलर टाकतो, देतो भरून कलर न. झोळप्या थुत्राच्या कलर नाही. माय पापड पहिले जसे होते तसे करून दे. एवढ्या मेहनतने मी लाटले ते, वाव घातले, आणि तो तिच्यावर कलर सांडला. आत्ताच्या आत्ता तू जसे होते तसे करून दे. म्हातारीचे खरंच आटे ढिले झाले. रंगपंचमीच्या दिवशी कोणी पापड वाळू घालते का? कोण काही कलर फेकेन की सांगता येते का? अव आजी, आजच काय तरी वाळू घालायचे होते, आणि तसा बी म्या काय कलर फेकला नाही. मी काय जसे होते तसे करून देत नाही. चाललो मी, तू तो पाच बस. माय गेलो काय? अरे बुवाऱ्या, माय पापड एवढे साजरे पापड केलते म्या, झाकटी तोडून केला सत्यानाश त्याचा. सरदार काम झालं. बरकुटदार 2 बार मैंने विनय को रंग लाव्या सरदार. तुले काय वाटलं भुऱ्या खुश होईन? शाबाशी दिन हात तू. मंग्या नळ्यात बेळकार टाकला का बाबू? काय लावलंय? मी शाबाशी दिन, हा मला सरदार म्हणून राहिला काय होय? अबे ता सोले ने पाहिला का? सोल्यात असते ना ते. सरदार कितनी आदमी थे, कब आई ओली, आज है ओली. डांबर तोंड्या, स्वतःला का सांबा समजू राहिला का? आम्हाला फक्त एवढं सांग, विन्या कुठे आहे? येऊ राहिला का इकडे? लयच करे, मी काही होई घेणार नाही. येऊ दे त्याला, येऊ दे. त्याला असं रंगू की त्यांना विचार करायला पाहिजे. डबल त्यानं म्हणलंच नाही पाहिजे की मी रंगपंचमीला होई घेणार नाही म्हणून. लेकिन बरखुरदार सरदार, या सगळ्या गोष्टीतनी एक माणूस आपण विसरलो. टिल्ल्यानं मागच्या टायमाला आपल्याला वंगण लावलं होतं, आणि आपल्याला आपल्या घरच्यानं ओळखलं नव्हतं. या टायमाले टिल्ल्याले सोडायचं नाही. टिल्ल्याले पा पहिले, विन्या येईन तर येईन. अबे काय तोंड्या, आम्हाला वंगण लावलं तर आम्ही समजू शकतो, पण तू पहिलेच काय तोंड्या वय ना, तुला वंगण लावा का तसं ठेवा सारखंच वय. तू तसा बी तुझ्या घरी गेला तर तुझ्या घरचे तुला काही वैकत नाही बाबू. अरे पण लेका भोऱ्या, खरं बी त्या टिल्ल्याचं काय करायचं? अबे ते कलर नाही आणत ना, ते डायरेक्ट वंगण आणते ना. गेंग्या, तू मनात बोलत, कधी कधी कामाची गोष्ट बोलत. बरा, उसका भी अपने पास इलाज है. चलो अभी मिशन टिल्ल्या. गुंफा, मैलाळाची गुंफा. काय म्हणता आता? तुमच्या गोया बी दिल्या, सरस दिलं. आता मी चहा ठेवणार नाही बरं, पहिले सांगून ठेवतो. आता एवढ्या मोठ्या भांड्याचा गराळा वय, पहिले मला भांडे घासून घेऊ द्या, मग चहा देईन तुम्हाला. आता काहीच नाही. अरे बापा, भांडे मी घासू लागेन तुले, आणि ते चहा बी काहीच नाही पाहिजे मला. तू इकडे ये बरं. बाप्पा, तुम्ही काही पासून मला भांडे घासू लागू राहिले, आणि काय तुम्हाला चहा नाही पाहिजे तर मग काय काम होय? कशाला मला बोलवू राहिले तुम्ही?
मै लाळाची गुंपा, तुले धुई मातीच्या हार्दिक शुभेच्छा. आई बाई मला कलर लावला तुम्ही ना. हे कोणी पाहिन तर काय म्हणीन, म्हातारा म्हातारी कलर खेळू राहिले. पाहू दे, पाहिलं तर धुई माती म्हटलं म्हातारा म्हाताराने खेळावं नाही का? आज रंगपंचमी होय ना, तर एकामेकाला कलर लावायलाच पाहिजे. आता मी तुला कलर लावला, तू मला लाव. आई बाई म्हातारा काय म्हणून राहिलं. माझ्याजवळ कोणता कलर? माझ्याजवळ म्हटलं ते राख होय गौऱ्याची, भांडे घासायला घेतली होती मी, ते लावू का तुम्हाला? मग आता मी कुठून आणू बापा कलर? अरे बेटाजी बुडा, तुम्ही तर बुडी सोबत कलर खेळू राहिले. काहून? कलर का तुम्हीच खेळाव का? फक्त आम्ही खेळा नाही का? नाही ना, खेळा ना चांगले खेळा, एकामेकाला घोयसा कलरात. मला काय करायला लागते? खेळा तुमचं, मी चाललो. होतले का 8 दिवस झाले बुडीच्या मागे लागलो. मला कलरले पैसे द्या, कलर आणायचे आहेत, धुई माती खेळायची आहे. बुडा म्हणते आता एवढा मोठा ठोळा झाला, कायले खेळा लागते धुई माती. हो, बुड्यानं काही रुपया फेकून नाही मारला मला धुई माती खेळायला, पण बुड्याची बैलबंडी आपल्या कामी आली. बुडा आज बी म्हटलं वंगण विसरून गेला. हेच आता आपला रंग आणि हेच आपली धुई माती पुरेले का? पण मागच्याच व्हिडिओत मी पोट्ट्याने मला म्हणलं की या टायमाला वंगण नको आणू, जाऊ दे, त्याला काय करावं लागते. पण त्याने तर मला धुई माती खेळू दिली नाही, तर मग काय करा? पाहून घे पुढच्या पुढे, पोट्ट्याला देऊ दे. अरे बाप रे बाप, तुम्ही तर पुऱ्या तयारीत नाही आले. माया तर काही खरं दिसून नाही राहिलं. टेन्शन घेऊ, मी बी तयारीत आहे म्हटलं बाबू. भुऱ्या सरदार बरखुरदार, हा वय टिल्ल्या, मागच्या टायमाला यानं आपल्याला वंगण पोतरलं होतं. अबेले का झिंगऱ्या, या टायमाला बी माझ्याजवळ वंगणच होय, कलर बिलर नाही. या टायमाला बी तुला वंगणानं घोवायचो मी. हे पाय टिल्ल्या, कलर खेळायचा असेल तर कलर खेळ, वंगण बिंगण चालत नाही होती. आणि तू जर वंगण खेळत असेल तर आमच्याजवळ बी एक जबरदस्त ऍटम होय. तो ऍटम जर तुला लावला ना, तर वंगण पेक्षा बी डेंजर काम होऊन जाईल पाय. अरे बाप, वंगण पेक्षा डेंजर ऍटम कोणता ऍटम असेल? अरे बापा रे बापा, हे वंगण काही लावायला पुरत नाही. यायले वंगण लावा आणि यायनं तो डेंजर ऍटम आपल्याला लावा. झाले वांदे, कलर खेळायला पुरते, पण आपल्याला कलर नाही आले का? मग आता काय करा? जाऊ दे, यायचा कलर स्वतःच्या अंगाला पोतरून घेतो आणि यायचाच कलर यायला लावतो. झाली धुई माती आपली. अरे पाहून काय राहिले, तो लावा डेंजर आयटम याले काही सोडू नका. दरवर्षी वंगण लावत्या, या टायमाला आपण याला डेंजर आयटम पोतरू, मग पाहू याची मजा. अरे ते लावू नका मला, मी वंगण नाही लावत तुम्हाला. ते कलर लावा मला, कलर. माझ्याजवळ काही कलर नाही, मी काही लावत नाही तुम्हाला. हे वंगण मी लावत नाही, फक्त तो डेंजर आयटम मला लावू नका लेको. तुम्हाला काही विनंती आहे, लावू नका अजिबात मला. शिपाई हो, याच्याजवळ काही कलर नाही आणि हे वंगण काही आपल्याला लावणार नाही, काऊन की यानं जर वंगण लावलं तर आपल्याजवळ डेंजर आयटम होय. एक काम करो, कलर का हमला करो. जो हुकुम बरखुरदार भुऱ्या सरकार, हमला करो. आता आले बेटो तावडीत तुम्ही. मले कलर लावून पाहू राहिले ते का? मला झोपू बी दिलं नाही, माझा चांगला ड्रेस खराब केला. आता मी तुम्हाला काही सोडत नाही. ओ बा विनिया, मी नव्हतं बा, माझा कलर बी नाही, यायनं तुम्हाला रंगवलं. काऊन? या टायमाला वंगण का टेंबा लावायला ठेवला का? या टायमाला वंगण नाही का तुझ्याजवळ? विनिया तो काही वंगण लावत नाही, त्यानं जर वंगण लावलं तर आपल्याला बेटा डेंजर आयटम होय, त्याला माहित आहे. हो का? बर, सगळ्यात पहिले मंग्या तू, आणि तुया पहिले तो झिंगऱ्या. त्यानंच माझ्या अंगावर ते कलरचे फुगे फेकले. आता तो तर काही सुटत नाही माझ्या हातातून. का रे रंग बदलू सळल्या, धुई माती खेळत नाही म्हणेन तू? घे ना मग आता दाबूनची गोई. आता कसा आला बाहेर? आता तुला आम्ही आणखीन रंगवतो. बरखुरदार भुऱ्या सरदार, हमला करायचा का? मग काय टिया, कोणाची वाट पाहू राहिला? तो यासाठी का पंचांग पाहून मुहूर्त काढू का? कर हमला. आता तुमच्या सरेले रंगानं मी चांगला घोयस्त की नाही ते पहा फक्त तुम्ही. अरे हे फक्त बातू का पूल आहे, याच्या पिचकारीत कलर बी नाही. अरे हमला करू रे हमला. अरे कोरोनेश, आज बी तर ट्युशन वय का? कुठे निघाला तू? हो, आज माझी ट्युशन आहे, पण त्याच्या पहिले का नाही सरपंचानं मोठा कार्यक्रम ठेवला रंगपंचमीचा. मी तिकडे चाललोय, मी मस्त रंग खेळणार तिथे. अरे पोट्यो, मी काय म्हणतो, अरे सरपंचानं मोठा कार्यक्रम ठेवला, आपले कलर बिलर का नाही सांभाळून ठेवा, वायानात घालू. तती चला, तती बम मजा येईल, तती गाणे बिने सारा कार्यक्रम असेल, तती जाऊन रंग खेळू आपण. ओ विनिया, जे झालं ते झालं, तू आता याला रंगू नको, तती रंगव, तती तती मजा येईल आपल्याला. हावले का टिल्ल्या, तुझं म्हणणं बरोबर आहे, जाऊ द्या. तुम्हाला काही रंगवत नाही मी, फालतू तुमच्यावर कलर काही वाया घालत नाही. पण त्याच्या पहिले या कोरोनेसले रंगवतो. अरे नाही,
मला फक्त सुके कलर लावा, ते ओले कलर मला काही आवडत नाही. अबे कोरोनेश, तुले कोण विचारलं का सुके कलर आवडतात का ओले कलर आवडतात? आम्हाला काय घेणं देणं? आमच्याजवळ ओले कलर वय तेच लावीन आम्ही. बरखोरदार भुऱ्या सरकार, हमला करायचा का? अरे लेको, या डांबर तोंड्याचं काहीतरी करा रे. यानं माझं डोकं पिकवलं रे. मा मेंदू पिकला याच्या बोलण्यानं. अबे लेका, आता मुहूर्त पाहिलं म्या. 10 मिनिटांना बरोबर मुहूर्त आहे, तवा करजो हमला. अरे नाही आताच. ए भुचिंगऱ्या, टाक टाक कलर टाक. मी जातो माझ्या घरी. माझ्या घरच्यांना सांगतो तुम्ही मला कलर लावला, तो पण ओला कलर. आता माझ्या घरचे न तुम्ही पाच बसा मग. आता काय तर. अरे का रे बापा, हा तर याच्या घरी नाव सांगायला गेला आपला. मग आता रे? अरे काही टेन्शन नको घेऊ. आज धुई माती आहे, कोणी कोणाला काही म्हणत नसते. चला पटकनी तती चला. बाकी सरपंच मानलं तुम्हाला. आमच्या सारख्या लोकांची धुई मातीची तुम्ही सोय लावली. काल बी लावली, आज बी लावली. आज तर लय जोरदार होय कार्यक्रम. घापला केला असेल आणि त्यातून सोय लावली असेल सरपंचांना. सरपंच स्वतःच्या खिशातून काय टाकते का? अरे काही बोलता का राजा, काही बोलता का? तुम्हाला वाटेन ते बोलता का? हे माया सरे खिशातले पैसे आहे. कोणता घापला न काय घापला काही राजा. तुमची सोय लावा तर लावा, कार्यक्रम ठेवा तर ठेवा, आणि तिच्यातून बदनामी काय राजा? हे शोभला का तुम्हाला? अरे जाऊ द्या ना हो, काही बी असो. धुई मातीची सोय लावली, गाणे बिने खाणं पिणं सर्व आहे ना. चला सुरू करू आपण धुई माती. आज तर या सोऱ्याले चांगला कलर मध्ये घोयसतो मी. बरखोरदार भुऱ्या सरदार, हमला करणार का क्या? अरे या कायट्याले कोणी मुक करा रे, मुक करा रे. अरे माय मेंदू पिकवला रे यानं. याले मुक करा न कोणतरी. हे तवा चालू आहे बरखोरदार सरदार. याच्या अंगातला तो शोलेचा किडा काही निघून नाही राहिला. अरे कोणतरी काळा रे बापा, नाही तर मी मॅटून दे रे. मापला रे भाऊ, काही बी असो. मी काय म्हणतो, सोय लावली ना त्याच लय मोठं झालं. म्हटलं आता आम्ही तुम्हाला रंगवलं सरपंच, तुम्ही बी आम्हाला रंगवा ना. गाणे बिने मस्त लावा आणि रंगवा आम्हाला. अरे बरोबर आहे तुमचं. गाणे बिने मस्त लावू आपण. तिकडे मस्त रोडगे बनवून चालू आहे. मस्त रंग खेळू आपण आणि मग मस्त जेवण करू रोडग्याचं दाबून कन्नवून. ते बी वांग्याची भाजी आहे, रोडगी आहे, सोरो आहे. आपण मी काय म्हणतो, या मुंशीनं राजा मला कलरने लावला, सोऱ्यानं लावला, मुंशीने लावला. अरे बापा, माझा जो कलर बिलर काही नाही ते मी माहीत आणि पैसे नसतो गमवत कलर बिलर मध्ये. मला रुपयाची पडते. तेवढ्या पैशात तर माया म्हटलं घोटा होते. कलर बिलर नाही आपण नाही लावत, तुम्हाला काही घोर नाही. सरपंच त्याले कायले कलरची गरज हो? त्याच्या तोंडात एवढा मोठा घोट्याचा बोकनाव आहे. एक पिचकारी मारली थुकीची की पुरा लाल कलर सगळ्या गावातल्या भिता रंगून ठेवला त्यानं. एकही कोपरा सोडला नाही. मी काय म्हणतो मुंशी, हे पराजा मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला तुम्हाला सांगायचं काम नाही पडलं पाहिजे. पण मी काय म्हणतो राजा, हे गोटा बिटा काही बरोबर गोष्ट नाही. म्हटलं गावातलं म्हटलं विद्रुपीकरण कराल तुम्ही, हे काही बरोबर नाही. ते गोटा बिटा तुम्ही सोडून टाका, आणि ते शरीरासाठी बी चांगलं नाही. मी काय म्हणतो, आज तुम्ही प्रण घ्या, प्रण. आजपासून गोटा बंद असं म्हणा, अजिबात खाऊ नका. अरे नाही रे बाबा, मी काय म्हणतो तेवढा सोडून बोला. ते आपल्याकडून काही सुटत नाही. आता त्या आपल्या संगत जाणार होय. सरपंच त्यासाठी तुम्हाला म्हणला होता आम्ही की ठराव घेऊन टाका व्यसनमुक्तीचा. तुम्ही काही कानावर घेऊन नाही राहिले, काही घेता कानावर. अरे बाबा, व्यसनमुक्तीचा ठराव हे काही आपल्याला पटलं नाही. आपले वाण देऊन जातील, गोष्ट पलटावा लागेल. सरपंच मी काय म्हणतो, जाऊ द्या ते मुंशी मिंशी जाऊ द्या, घोटा बिटा जाऊ द्या, तो ठराव जाऊ द्या. झालं गेलं तिच्यावर धुई माती फेका. म्हटलं मी काय म्हणतो, आपल्याला धुई माती खेळायची ना. तुम्ही एवढी मोठी तयारी केली, एवढं बॅनर बिनर डीजे बीजे सर्व सांगितलं, खायचा कार्यक्रम ठेवला, आणि हे काय गप्पा करू राहिल्या. चला आपण धुई माती घेऊ, लावा गाणे, खेळा धुई माती. अरे हो, आपण ते ठराव बिराव ते नंतर पाहू. डीजे गाणे लाव, आम्हाला धुई माती घ्यायची आहे. तुम्ही अतलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला. मग राजा कोणाची वाट पाहू राहिले? करा बरं पटापट लाईक करा, लय मोठे लाईक करा. लाईक कमी राहील ना. आणि राजा व्हिडिओ शेअर करा ना. व्हिडिओला शेअरच नाही कराल तुम्ही. आणि हो, व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.